नमस्कार, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सारंगचा बर्थडे आहे 21 तारखेला आणि आम्ही शॉपिंग करण्यासाठी म्हणजे त्याला काय गिफ्ट घ्यावं आम्हाला काही सुचत नाहीये। तर आता आम्ही चाललेलो आहोत गिफ्ट घेण्यासाठी। आता शॉपमध्ये जाऊ, जे आवडेल ते घेऊ। आणि स्नेहलला पण कॉल केला होता की मी काय घेऊ, तर ती बोलती की मलाही काही सुचत नाहीये, तुम्हाला जे आवडेल ते घ्या। तर बघतो आता, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। चलो बाय। आत्ता आलेलो होतो आम्ही काजळे ज्वेलर्समध्ये। तर सारंगला बघतो हातातलं चांदीचं कडं, तर तुम्हाला दाखवते कसं आहे ते। आता साईजचा प्रॉब्लेम आहे, साईज जर व्यवस्थित बसली तर ठीक, नाही तर मग आता बघू दुसरीकडे पण, कारण ऑप्शन इथे 4च आहेत आणि 4मध्ये आम्हाला 2 आवडलेत। आता त्याच्यामध्ये बघतो। ही एक साईज आहे, बघू काका ते 1953, आणि ही दुसरी साईज आहे। तिथे आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलेलो आहोत आत्ता। तिथे आम्ही बघितलं कडे तर साईजचा प्रॉब्लेम होता, म्हटलं चला आता दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ। आता इकडे दुसऱ्या शॉपमध्ये आले, इथे जर भेटलं तर ठीक, नाही जरा अजून ऑप्शन बघू। ती जास्त छोटी नाही, पण ही खूप छोटी झाली। श्रूच्या हातात घालून बघा बरं। श्रू इकडे का बाळा? नाही घुसत आहे, नका घालू। ही बघा घुसलं। तर अशा काही साईज आहेत ह्या 3। मला तर वाटतंय या 2 मधून ही व्यवस्थित वाटेल। ही बघा बरं बाबा परीला। फायनल आम्ही हे कडं केलेलं आहे, छान आहे साईज वगैरे, मला तर वाटते परफेक्ट बसेल त्याला। तर चला आता बिल करतो आम्ही याचं। आत्ता आम्ही इकडे आलेलो आहोत गृहवस्तू भंडारमध्ये दिवा घेण्यासाठी। आमच्या नानीला म्हणजे माझी जी चुलती आहे तिला दिवा पाहिजे होता आणि तिने दिवा सांगितलं, म्हणून इथे आलेला आहोत घेण्यासाठी। काका दिवा दाखवा ना देवाचा। हो सर, इकडे येता का? हो हो दाखवा, स्टोन मध्ये दाखवा। एवढा मोठा पाहिजे? नाही, याच्यापेक्षा छोटी साईज दाखवा। हा किती पर्यंत जातो? हा 935 चा आहे। व्हिडिओ कॉल कर ना। अच्छा, तिला मोठा पाहिजे तर मोठा घे। नाही एवढा मोठा पण नाही पाहिजे तिला। तो आहे तो काय होण्याचं आवरण मोठं आहे, दिवा दाखवा पुढे एवढं मोठं। या 2 मधून कोणता छान वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। मी याच्यामध्ये कन्फ्यूज आहे, हा घेऊ की हा घेऊ, पण मला तर हा जास्त आवडलेला आहे। बघतो आता नानीला कॉल करतोय, तिला जो आवडेल तो फायनल करतो। फायनली आम्ही हा डन केलेला आहे। आम्ही आलेलो आहोत कपड्यांच्या शॉपमध्ये। तर मावशीला घ्यायची आहे साडी। उद्या आम्ही कुठेतरी जाणार आहोत आणि मम्मीने मला साडी सांगितलेली आहे मावशीसाठी। तर आता बघते मी साडी कोणती आवडते ते तुम्हाला पण दाखवते। फायनली आम्ही ही फायनल केलेली आहे साडी, यांना आवडली म्हणून घेतली आहे। ही एक सँडल मला आवडली, रस्त्याने चप्पल, तर मी आता ही एक चप्पल घेतली आहे इथे। माझ्या नवऱ्याने इकडे गाडी ओळवली तेव्हा मला कळलं वीरची आणि यांची काहीतरी दोघांची कुजबूज चालू होती। मी म्हटलं कुठं जायचं आपल्याला, मला सांगा, तर मला सांगितलं नाही यांनी। आणि इकडे गाडी ओळवल्यानंतर मला कळतंय की आम्ही कुठे आलेलो आहोत ते तुम्हाला दाखवते। थांबा, मी तुला बोललो होतं ना इथून टाने। कधी बोलला तू? आता बोलला ना? आता थोडी बोललो। मग श्रेय तर किती खुश झाली दाखवते। तर हे घेऊन आलेले तिकडे चौधरी ढाबा मालपाणीला। अरे हे बघा हिची रिॲक्शन बघा। काय झालं श्रेय, काय झालं? 15 दिवस झाले असतील आम्ही हॉटेलला जेवायला आलो नव्हतो आणि हे नवीन चालू झालंय म्हणून इथे आलेत। आणि इकडे मुलांना खेळण्यासाठी खूप छान गार्डन पण आहे। काय करायचंय बच्चा तुला? काय खेळायचंय? चल खेळायचं तुला, चल चल बाळा।
नाही यायचो. थँक्यू बाबा. बाबा थँक्यू. बाबांची रिॲक्शन बघा. चल आधी खेळून घ्या मग जाऊ आतमध्ये. हा ठीक आहे. चल बाळा आपण जाऊ. बाबा ऑर्डर देतील. बस इथे बस. बाबूच्या पुढे बस शो ना. हळूहळू. हा हळू जा बाबू. थांब हलवू नको. माझे 2 चिल्ले पिल्ले. किती छान ना. दीदीन ते काय खेळताय रे. दीदीन त्यांनी तर मॅचिंग केलं. मॅचिंग. ओ हळूहळू वीरा. हळू बाळा. मला ना खाली करता नाही येते. काय झालं. भीती वाटतेय बाबू. हळूहळू कर म्हणजे काय नाही होत बाळा. नाही पडत बच्चा. बाजूला. बाबू पडला मग तुला हसायला आलं. अरे बापरे. हे काय. नाही बाबू हळूच. खाली घे. हळू. बाबा. हा घ्या आवरून तुम्ही जाऊ द्या. मामा येत असेल तर मामाला जा घेऊन. नसेल येत तर मग म्हणा मग ये राहुलचे त्यांच्या बरोबर कोणी येणार असं. रिएक्शन बघा इकडे. कसे आहे बाळा. छान आहे. आम्हाला म्हणते आई छान आहे. बाबा छान आहे. हॅलो झालं जेवण. बस. आता फोन आला होता. माझ्या नवऱ्याची इकडे चालली आहे मॅच. इकडं मस्त पूर्णाची पोळी, सार भात आणि इकडे आमचे आहो. वा. तीन आउट झाले. किती बाबा. किती सारांमध्ये 3 आउट आहे ना. वा. ये दो लड़कों ने मिलकर ओवर में झटका दिया पाकिस्तान को. पहली 2 आउट झाले ना. काय होतंय काय बाबा. तुमच्या घरात पण असे कार्टून आहेत का. कमेंट करून नक्की सांगा. सबसे बड़ा चमकता हुआ सितारा है जो हमेशा अंडर प्रेशर बहुत. आता वाजले सकाळचे 7 आणि ना ही लगेच माझ्या पाठीमागे उठली. उठल्यानंतर मला कांदा कापायचा होता. तर काय झालं. मला म्हणते आई मी कापू का. म्हटलं हो काप चालेल. आणि तोपर्यंत म्हटलं चला मी घरात ना पीठ मळते आणि बाकीचे कामं आवडते. तर हिचा टाईमपास होईल आणि माझं पण काम होईल. आणि हिने काय केलं बघा. म्हणजे आपण म्हणतो ना जुने जे लोक म्हणतात ना की मुली वाया जात नाही. म्हणजे तांब्या भरून का महिना देतात. तशीशी काही गंमत झाली आज. मी खूप जास्त हसले. हे बघा मी म्हटलं आता ही टाईमपास करेल तर हिने ना हे 2 कांदे सोलून ठेवले तिकडे. म्हणजे किती काम वाचवलं बघा हिने माझं. आता हे कांदे मी घेणार आणि पटापट कापणार. म्हणजे हिने हे कांदे हाताने सोललेत बघा कशी सोलते. किती गोड बाळ आहे ग माझे हे शान बाळ.
हां कशी सोडली शोन्या तू? इकडे बघ ना शोनू. ए शोन्या, शोन्या, ए माझ्या शोन्या. चल बाय कर सगळ्यांना. बाय म्हणा. गुड मॉर्निंग.